लोकांकडून त्रास होऊ नये आणि म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णी त्या ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये गेले. परंतु त्यांनी काय नाही दिला? देहांत प्रायश्चित्त. सामान्य गोष्ट नाही. परंतु तरी सुद्धा माझ्या मुलांना चांगलं जीवन जगता यावं म्हणून या दोघांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुद्धा स्वीकारली. त्या दिवशी विठ्ठलपंत कुलकर्णी घरी आले आणि घरी आल्यानंतर चारही मुलं झोपलेली होती. विठ्ठलपंत कुलकर्णी रुक्मिणी मातेशी संवाद साधत होते. ब्रह्मवृंदांनी काय नाही दिला? अगं रुक्मिणी, जर आपण ह्या इंद्रायणीमध्ये देहांत प्रायश्चित्त घेतलं तरच आपली मुलं सुखाने जगू शकतील, तरच त्यांची मुंज होऊ शकेल. आणि काय सांगणार, मध्यरात्री उलटल्यानंतर विठ्ठलपंत कुलकर्णी आणि अगदी मध्यरात्रीपर्यंत या दोघांची कुजबूज चालू होती. लहान मुलं आहेत, निवृत्तीनाथ मोठे आहेत, परंतु बाकीच्यांची मात्र फारच लहान होते. त्यांची काय अवस्था होईल? तरी सुद्धा त्यांच्या हितासाठी आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेणंच आहे. आणि त्याच रात्री निवृत्तीनाथांना उठवलं, झोपेतून उठवलं आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं, दादा, यानंतर आम्ही पुन्हा कधीही भेटणार नाही, पण आयुष्यभर मात्र या सर्व चिमुरड्यांचा सांभाळ तुला करायचा आहे. या मुलांची आई होऊन, या मुलांचा बाप होऊन तुला त्यांचा सांभाळ करायचा आहे. आणि त्याच रात्री विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी मातेने त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये जलसमाधी घेतली, देहांत प्रायश्चित्त घेतलं. सामान्य गोष्ट नाही. आणि ज्या वेळेस सकाळी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे सगळे निवृत्तीनाथ तर झोपलेलेच नव्हते, परंतु ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान हे उठल्यानंतर विचारू लागले, आई बाबा कुठे आहेत? त्यावेळेस त्यांनी फक्त एकच उत्तर दिलं की आपले आई आणि बाबा पुन्हा परत न येण्यासाठी गेलेले आहेत. विचार करा, इतका भयानक क्रूर अशा प्रकारचा न्याय समाजाने त्यांना दिला. आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं, तरी सुद्धा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांनी मात्र फक्त समाजाचं कल्याण आणि कल्याणच पाहिलं. हे गुण संतांमध्ये असतं, हे गुण संतां महंतामध्ये असतं. विठ्ठल विठ्ठल. खरं तर समाजाबद्दल द्वेष निर्माण व्हायला पाहिजे होता या चारही मुलांमध्ये, परंतु ज्ञानोबांनी मात्र उद्धराया जन जड जीव, जनाचाही उद्धार केला, जडाचाही उद्धार केला, जीवाचाही उद्धार केला. काय गरज होती त्यांना हे सगळं करण्याची? का त्यांनी केलं नसतं तर त्यांचं जीवन त्यांना जगता आलं नसतं का? नाही, पण त्यांचा अवतारच कोणासाठी होता? समाजासाठी. आणि अशा संतांनी तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी इतका त्रास सहन केला, इतक्या भयंकर वेदना सहन केल्या. आणि त्या संतांच्या पायी जर आपण माथा ठेवला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते. संत पायी